लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या म्हणजेच 11 एप्रिलच्या भागात नंदिनी काव्याचा फोन तिच्या हाती सोपवते आणि सगळं व्यवस्थित आहे की नाही ते बघायला सांगते. काव्या जेव्हा आपला फोन पाहते त्यामध्ये जीवा आणि तिचे फोटोज असतात. धडधडत्या काळजाने काव्या नंदिनीला विचारते की ताई, रम्या नक्की माझ्या फोनमध्ये काय चेक करत होती, पाहिलेस का तू? तेव्हा नंदिनी सांगते की नाही, ती नक्की तुझ्या फोनमध्ये काय बघत होती मी नाही पाहिलं, परंतु एक मात्र नक्की आहे की मॅडम तुझा फोन चेक करत होते. आणि जेव्हा जाऊन मी तिच्या हातून फोन काढून घेतला तेव्हा मॅडमच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता. काव्या आता कुठे सुटकेचा श्वास सोडते. चला, म्हणजे रम्या आणि नंदिनी या दोघींनाही जीवा आणि तिच्याबद्दल काही माहितीच नाही आहे. परंतु विक्रमला मात्र हे अजिबात पटत नाही. सगळ्यांसमोर तो रम्याला रागवतो की असं कोणाच्याही पर्सनल स्पेसमध्ये ढवळाढवळ करणं किती चुकीचं आहे, तुला कळत नाही का? कोणाचाही फोन असं गुपचूप चेक करतात का? मिथूनसुद्धा तिथे गप्प न बसता रम्याला ओरडतो की रम्या, खूप चुकीचं वागली आहेस तू, आय डोंट लाईक दिस. मंजू आत्या त्याला शांत बसवते तेव्हा रम्या सगळ्यांवरती चवताळते की अरे काय चाललंय तुमचं? या काल आलेल्या मुलीसाठी तुम्ही माझ्यावरती का ओरडताय? आता नंदिनीचा अपमान जीवाला सहन होत नाही. जीवा तिच्या पाठीशी उभा राहतो आणि रम्यालाच खडसावतो की एक मिनिट, काल आलेली असती तरी पाहुणी नाही आहे, या घरची मेंबर आहे, त्यामुळे नंदिनीशी बोलताना जरा अदबीने. काव्य चमकून जीवाकडे पाहते. आश्चर्यचकित होते की जीवा नंदिनीची बाजू घेतोय. आता पार्थसुद्धा गप्प बसत नाही. तो रम्याला चांगलंच फैलावर घेतो की अगदी बरोबर बोलतोय जीवा, तसंही काव्याचा फोन चेक करायची तुला काय गरज होती? रम्याला थोडासा संशय असतोच काव्यावरती आणि रम्या सगळ्यांसमोर आता काव्याला वेठीस धरते. तुम्ही सगळ्यांनीच खरं तर मला ओरडण्यापेक्षा माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या की काव्याने पार्थसोबतचं झालेलं लग्न अजूनही मान्य का केलेलं नाही आहे? का ते हे लग्न स्वीकारत नाही आहे? रम्याचा खडा सवाल ऐकताच काव्याला थोडी भीती वाटते. मला जो प्रश्न पडतोय तो साधा प्रश्न इथे कोणाला का पडत नाही आहे? मला सांगा की एका मुलीला नक्की कसा नवरा हवा असतो? दिसायला हँडसम, मनाने पैशाने श्रीमंत, आईबाबांचा आदर करणारा, बायको म्हणून आपली काळजी घेणारा, कायम बायकोच्या पाठीशी उभं राहणारा आणि वेळ पडली तर तिला पाठीशी घालणारा सुद्धा असायला हवा. परंतु हे सगळे गुण आपल्या पार्थमध्ये आहेतच की. परंतु काव्याला तरीसुद्धा तो नवरा म्हणून मान्यच नाही आहे. काव्यासाठी पार्थ किती काही करतो तरीसुद्धा मनापासून ती खुश नाहीच आहे. तेव्हा जीवा काव्या चमकून एकमेकांकडे पाहतात, कारण जीवाचा आणि काव्याचा जीव एकमेकांसाठीच झुरत असतो ना. जीवावरती प्रेम आहे, त्याच्या प्रेमात अडकून पडलेली काव्या पार्थचा स्वीकार करूच शकत नसते. आणि रम्याचा जो खडा सवाल असतो त्यामुळे थोडीशी ती घाबरते. रम्या जाऊन पार्थलाच विचारते की पार्थ, गुढीपाडव्याच्या दिवशी तू काव्याला गजरा दिला होतास ना? परंतु कल्पना घर झाडत असताना इथे पायऱ्यावरती चुरगाळलेला सापडला तो गजरा. तेव्हा काव्याच्या लक्षात येतं की रूममधून चिडचिड करत येऊन जेव्हा तिने तो गजरा रागाच्या भरात चुरगळून फेकून दिला होता. पार्थ, कळतंय का? काव्याच्या नजरेत तुझ्या एफर्टची ही किंमत आहे. पार्थ खरंच सोनं आहे आणि एक मैत्रीण म्हणून मी त्याच्याबद्दल खात्रीने सगळं सांगू शकते, कारण त्याला समजून उमजून घेण्यासाठी मी माझं अख्खं आयुष्य घालवले. रम्याचे ते शब्द ऐकताच नंदिनी थोडीशी अस्वस्थच होते. नंदिनीकडे आता रम्या येते आणि तिच्यावरती डायरेक्ट फायरिंग चालू करते की आणि तुझी ही बहीण किती तुसडेपणाने वागते, त्याच्याशी सतत घालून पाडून बोलत असते. तिला काही फरकच पडत नाही. तिच्यासाठी बिचारा पार्थ इथे बाहेर सोफ्यावरती झोपला होता. आता बोल ना. रम्याने रागाने जाब नंदिनीलाच डायरेक्ट विचारता नंदिनीसुद्धा तिला सडेतोड उत्तर देते की नवरा बायको म्हणून तो प्रश्न त्यांचा पर्सनल आहे आणि एखाद्याच्या पर्सनल गोष्टीमध्ये शिरायचं नसतं. एवढे संस्कार तरी केलेत माझ्या आईबाबांनी माझ्यावरती. नंदिनीने सडेतोड उत्तर देऊन रम्याचे दात तिच्याच घशात घातलेले असतात. रम्या चवताळूनच विचारते की म्हणजे तू आता डायरेक्ट माझे संस्कार काढतेस का? नंदिनी उत्तर देते की छे छे, म्हणजे तुझ्या जागी जर मी असते तर मी काही केलं नसतं
ते फक्त सांगते. काव्या माझी बहीण आहे म्हणून प्रत्येक वेळेस तिची मी साथ देईनच. आणि थोरली जाऊ म्हणून कधी ती अडखळली तर धाकटी जाऊ म्हणून मी तिला आधार देईनच. परंतु काव्याच्या पर्सनल गोष्टीमध्ये मी कधीच नाक खुपसणार नाही. नंदिनीचे शब्द ऐकताच नंदिनीचं उत्तर काव्याला आता समाधानकारक वाटतं. आत्तापर्यंत नंदिनीशी आदबीनेच बोलणारी रम्या अचानक आपला रंग बदलते आणि नंदिनीवरती मोठा ठपका ठेवते की हो ग, तू तर चांगुलपणाचा झेंडा घेऊन मिरवतेस ना. गुढीपाडव्याच्या दिवशी जसं कलश झेलला तसे या घरातले कलेशही झेल, जे की तुझ्या बहिणीमुळे होत आहेत. बोल ना, तुझ्या बहिणीमुळे घरात होणारे क्लेश तू थांबव. रम्या आता बोलण्याच्या ओघामध्येच नंदिनीसमोर तिच्या मनात जे काही काव्याबद्दल सुरू असतं ना षडयंत्र, ते सगळं बोलून मोकळी होते. काव्या अशी का वागते, सतत घरात आदळआपट का करते, याचं कारण तू शोधून काढ. कसं आहे ना नंदिनी, या सगळ्याच्या मागे एकच अर्थ निघतो की काव्याला हे लग्न मान्यच नाही आहे. मुळात तिला हवा असा नवरा भेटला आहे, परंतु तरीसुद्धा जर तिला लग्न मान्यच नसेल तर त्याचा एकच अर्थ निघतो, ते म्हणजे तिचं बाहेर कुठेतरी काहीतरी सुरू आहे. रम्या तिथे काव्याला लफडेबाज ठरवून मोकळी झालेली असते, परंतु सगळेजण मोठ्या शॉकमध्ये असतात की रम्या काव्याबद्दल इतका खालच्या थराचा विचार करते. परंतु जीवा काव्या दोघेही खूपच घाबरतात. इतक्यात मानिनीच तिथे रम्याला फटकारते की तू काय बोलतेस, कळतंय का तुला. तेव्हा रम्या तिथे सांगते, खरं तेच बोलते मामी. ही नंदिनी अगदी सती सावित्री आहे बरं का, परंतु तिची ती बहीण काव्या ती अगदी खालीमुंडी आणि पाताळ धुंडे आहे. काव्यावरती रम्याने सगळ्यांसमोर घाणेरडे आरोप तर लावलेलेच असतात, परंतु खूप मोठा ठपकासुद्धा ठेवलेला असतो. काव्या पूर्णपणे हादरून जाते. नंदिनीने रम्याला खडसावून सुद्धा रम्या आता तिथे गप्प बसायलाच तयार नसते. खरं तर रम्याने काव्याला बरोबर हेरलेलं असतं आणि काव्याची जी काही चिडचिड होते त्याबद्दलच तिला वेगळा संशय असतो. रम्या तिथे मानिनीला म्हणते की अगं मामी, आपला पार्थ किती मनाने चांगला आहे. अगं त्याला ओळखू शकली नाही मुलगी, याचाच अर्थ असा होतो ना की हिच्या मनामध्ये दुसराच कोणीतरी आहे. अगदी रम्या बरोबरच बोलत असते, कारण काव्याच्या मनात तर जीवा असतो. नंदिनी तिथे रम्याला अडवायला जाणार तर रम्या तिच्यावरतीच खेकसते की नंदिनी गप्प बस, मला बोलू देत जरा. रम्याने हा विषय आता मुद्दाम ताणून धरलेला असतो. नंदिनी, काय तू एकटीनेच बोलण्याचा ठेका घेतलाय का की तुझ्या बहिणीने बोलण्याचा ठेका घेतलाय? बाकी आम्ही सगळे बोलू शकतोच ना या घरात. आणि काव्याने ज्या काही घरात आल्यापासूनच्या चुका केलेल्या असतात एक एक करत रम्या त्या मुद्दाम उगाळते. आल्या दिवशीच तुझ्या बहिणीने दारातलं मापटं उधळून लावलं, घरात उलटी पावलं उमटवली. खरं तर मामी, आपल्याला त्याच दिवशी कळायला हवं होतं की काव्याला या घरात बांधायचं नाही आहे, तिला हा संसार करायचा नाही आहे. रम्याला आता बोलायची आयती संधीच मिळालेली असते. काव्याचे संस्कार काढायचं, काव्याला टोचून बोलायचं. खरं तर ना, काव्याने लग्नानंतरच नाही तर लग्नाच्या आधीसुद्धा ती असाच तमाशा घालत होती, अशीच वागली आहे ती. नाही म्हणजे लग्नाच्या दिवशी मी नव्हते तिथे, परंतु माझ्या आईने मला सगळं सांगितलं आहे बरं का, की लग्नाला तिला उभं करण्यासाठी तिच्या आईवडिलाने मामा मामीने किती विनवण्या केल्या, किती मस्का मारला तिला. एवढंच नाही तर काव्याच्या ते पायासुद्धा पडले. तेव्हा कुठे या मॅडम जगावर उपकार केल्यासारखं लग्नाला जाऊन उभा राहिल्या. खरं तर काव्याला ते लग्न करायचंच नव्हतं, कारण काव्या लग्नाला उभी राहिली परंतु तिच्या मनात दुसरंच कोणीतरी असेल तर असेलच काय आहेच. म्हणूनच तर हे लग्न मान्य करायला ती तयार नाही आहे. तिच्या आईबाबाने हिच्यावरती हेच संस्कार केलेत जणू. आता रम्या खूप खालच्या थराला उतरत चाललेली असते. स्वतःची पातळी सोडून काव्याबद्दल नको ती गरळ ओकायला लागते. काव्या चवताळून तिच्या अंगावर धावून जाणार इतक्यात नंदिनी तिचा हात पकडते आणि काव्याला अडवते. काव्या जेव्हा नंदिनीकडे पाहते तेव्हा नंदिनी तिला असं काहीच करायचं नाही असं खुणावते. काव्याचे हातही आता दगडाखाली अडकलेले असतात. आता काही खरं नाही. रम्याने आपली हद्दच पार केलेली असते आणि जेव्हा काव्या तिच्या अंगावर चवताळून जाते देशमुखांना ती सांगते की बघा, आता ना मला हिच्या आईबाबांची कीव करावी की तिला देव्हाऱ्यात बसवावं तेच कळत नाही आहे.
ही असली मुलगी थोरली सून म्हणून गळ्यात मारले आपल्या. सगळेजण जबरदस्त शॉकमध्ये असतात. काव्या धक्क्याने रम्याकडे पाहतच राहते. हे प्रकरण आता खूपच वाढत चाललेलं असतं. रम्या शांत बसायला तयारच नसते. मुद्दाम नंदिनीला उकसावण्याचा प्रयत्न करते की काय झालं, आता मूग गिळून गप्प का बसलेस, दे ना माझ्या प्रश्नांची उत्तरं. आणि तू विचारलं होतंस ना मला की मी काव्याचा फोन चेक केला होता का? हो, आता स्पष्टपणे उत्तर देते की मी काव्याचा फोन चेक केला होता. रम्याने स्वतःच्या तोंडूनच कबुली दिलेली असते. काव्या खरं तर नंदिनीसाठी शॉक असते की नंदिनी एवढं शांतपणे हे सगळं ऐकून कशी काय घेऊ शकते. रम्या मुद्दामच आता नंदिनीला डिवचते आणि काव्याच्या चारित्र्यावरती घाणेरडे शिंतोडे उडवायला लागते. हे सगळं मी मुद्दामच केलं. काव्याचा फोन चेक केला कारण मला बघायचं होतं की काव्याचं कोणासोबत लफडं चालू आहे. मला बघायचे होते तुमच्या आईवडिलांचे घाणेरडे संस्कार. आता नंदिनीची शांतता भंग होते. सगळ्यांच्या समोरच नंदिनी रम्याच्या सानकन थोबाडीत वाजवते. सर्वच जण अचंबित होतात. काव्या तर अवाक होऊन नंदिनीकडे पाहतच राहते. कारण जेव्हा काव्या रम्याच्या अंगावर चवताळून गेली तेव्हा याच नंदिनीने तिला गप्प बसवलं होतं आणि आता रम्याने बोलताना हद्द पार केली म्हणून याच नंदिनीने तिची चांगलीच कान उघडणी केली. रम्या ही जी कानफाटात वाजवली ना ती त्या प्रत्येक नंदिनीकडून आहे जी माझ्या धाकट्या बहिणीचा अपमान आणि माझ्या आईवडिलांचा अपमान सहन नाही करणार. पार्थ आणि जीवाला तर नंदिनीचं वागणं अगदी योग्य वाटलेलं असतं. मानिनी तिथे रागात असलेल्या नंदिनीला शांत करण्याचा प्रयत्न करणार तेव्हा नंदिनी सांगते की नाही हो आई, आल्या दिवसापासून आम्ही फक्त सहनच करतोय. रम्याला वाटत असेल की मला काही कळत नाही, परंतु रम्या, आल्या दिवसापासून मला सगळं कळत होतं बरं का, परंतु मी शांत होते. आणि तुला वाटत असेल की नंदिनीला कधी रागच येत नाही, परंतु तुझा गैरसमज आज मी कायमचाच मिटवते. नंदिनीचा रुद्रावतार पाहता संपूर्ण देशमुख कुटुंबच हादरलेलं असतं. जे नंदिनी शांतपणे सगळ्यांची मनं जिंकू शकते तीच नंदिनी चुकीचं घडत असताना त्याच्या विरोधात आवाजही उठवू शकते ते तिने आता दाखवून दिलेलं असतं. नंदिनीचा आपल्यावरचा एवढा प्रचंड विश्वास पाहता काव्या हवालदिल होते आणि तितकेच हर्टसुद्धा झालेली असते की रम्या, माझ्या आईवडिलांवरती आणि माझ्या बहिणीवरती घाणेरडे आरोप करायचे नाही येता, कारण स्वतःपेक्षा जास्त विश्वास माझ्या बहिणीवरती आहे. आणि तू विचार करतेस जर तसंच काही असतं तर माझ्या बहिणीने आधी येऊन मला सांगितलं असतं. आजपर्यंत कोणतीही गोष्ट तिने माझ्यापासून लपवलेली नाही आहे. नंदिनीचा आपल्यावरचा प्रचंड विश्वास पाहता काव्या स्वतःला गिल्टी समजते. जीवाही धक्क्याने काव्याकडे पाहतो. नंदिनी काव्याकडे जाते, तिचा हात हातात पकडते आणि रम्याला सांगते की जन्माला आली ना तेव्हा पहिल्यांदा मी हिला माझ्या हातात घेतलं होतं आणि तेव्हापासून हिचा हात धरलाय मी. आत्ताही तो सोडलेला नाही आहे आणि शेवटपर्यंत कधी सोडणारही नाही आहे. नंदिनीचं एवढं आपल्यावरचं नितांत प्रेम पाहता काव्या खूपच हळवी होते. माझ्या बहिणीवरती पूर्ण विश्वास आहे. मला माझ्या बहिणीच्या चेहऱ्याकडे बघूनच कळतं की तिच्या मनात नक्की काय चाललं आहे. माझ्यावरती काव्या आता रागवले आहे, परंतु मला माहिती आहे की माझ्याविषयीचं तिचं मत कधीही बदलणारं नाही आहे. आणि तू जसं विचार करतेस ना रम्या, तसं काही असतं तर मी तिच्याकडे पाहताच माझ्या लक्षातही आलं असतं. तेव्हा जीवा काव्या धक्क्याने एकमेकांकडे पाहतात. कारण खरं तर काव्याने नंदिनीची फसवणूक केलेली असते. त्याबद्दल तिला वाईट आणि अपराधीही वाटत असतं, परंतु तितकंच अपराधी वाटतं ते जीवाला. कसं आहे ना रम्या, आम्हा दोघी बहिणींना एकमेकींशी बोलण्यासाठी शब्दांची गरज कधी पडली नाही. एकमेकींच्या डोळ्यात बघूनच आम्ही सगळे काही ओळखतो बरं का. आणि जसं तू विचार करतेस तसं काव्याचं बाहेर काही असतं तर सर्वात आधी येऊन तिने माझ्याशी ते सगळं शेअर केलं असतं. आत्तापर्यंत मूग गिळून गप्प असणारी वसवात्या तोंड उचकटतेच आणि नंदिनीला ती खडसावते की तुझे आणि तुझ्या बहिणीचे प्रेमाचे गोडवे ऐकायला इथे जमलेलं नाही होतं मी, आणि तू माझ्या रम्यासोबत जे काही वागलीस ना त्यासाठी. तेव्हा नंदिनी भास्कन बोलते की पुन्हा वागेन आणि सगळेजण धक्क्याने नंदिनीकडे बघायला लागतात. वसवात्याला ती पुढे येऊन सांगते की हो,
माझ्या बहिणीच्या चारित्र्यावरती जर कोणी चिखलफेक करत असेल ना, तर त्याच्याशी मी पुन्हा पुन्हा तसंच वागेन. काव्या तुम्हा सगळ्यांशी उत्तरपणे बोलते, मान्य आहे मला. ती सतत घरात तोंड पाडून बसते, हरकत नाही. पाहतं आणि हे लग्न तिने मान्यच केलेलं नाही आहे हेही कळतंय मला. रम्याला आपल्या मित्राची काळजी वाटते, त्याच्या होणाऱ्या सुखी संसाराची काळजी वाटते, ते मलाही कळतंय. म्हणून स्वतःच्या घाणेरड्या विचारांचे शिंतोडे दुसऱ्याच्या चारित्र्यावरती उडू नयेत याची काळजी तिनेही घ्यायला हवीच आहे ना. नंदिनी आज रम्यासोबत जे काही वागलेली असते ना, खरंच देशमुख आणि नंदिनीला मनातून सलामच केलेला असतो. रम्याला रिमांडमध्ये घेण्याची गरज होतीच आणि आज प्रत्यक्षात नंदिनीने त्याची एक झलक दाखवलेली असते. काव्याचा फोन चेक करणं, रूम चेक करणं, कपाट चेक करणं याचं तुमच्या मुलीने लायसन्स घेतलेलं नाही आहे वसवत्या. नंदिनी इतकी चिडलेली असते की रुद्रावतारच डायरेक्ट धारण करते. तेव्हा मानिनी नंदिनीला समजावते, तिला थोडं शांत राहण्यासाठी सांगते. परंतु नंदिनी मानिनीला सांगते की नाही नाही, खरं तर आई मला हे प्रकरण इतकं वाढवायचं नव्हतंच, परंतु रम्या स्वतः चूक करून आता ती नामानिराळी राहते, आपण काही केलंच नाही आहे असं भासवते आणि उलट जे काही केलं आहे ते कसं बरोबर आहे ते जे पटवून देण्याचा प्रयत्न करते ना तिथे माझा तोल गेला. रम्याला तिथे आता नंदिनी शेवटची वॉर्निंग देते की रम्या, इथून पुढे जर तू माझ्या बहिणीच्या संसारात विष घालवायचा प्रयत्न केला ना, तर मी हे विसरून जाईल की तू कोण आहेस आणि मी कोण आहे. आता तिथे नंदिनी आणि रम्या दोघी वेगवेगळ्या दिशेला जातात. पार्थकाव्य आपल्या रूममध्ये जातात, जीवानंदिनी आपल्या रूममध्ये जातात आणि रम्याला समजावण्यासाठी मिथुन मंजुषा जातात. तेव्हा विक्रम तिथे आता झाल्या प्रकाराबद्दल वसुताईशी बोलायला जाणार. वसुताई उलट त्याच्यावरतीच रागावते. एकतर चोर तो चोर, वरती शिरजोर. चूक तर हिच्या मुलीनेच केलेली असते ना. वसुता डायरेक्ट तिथे विक्रम मानिनीलाच धमकी देते की नंदिनी आज ज्या प्रकारे माझ्या रम्याशी वागली, ज्या प्रकारे तिचा अपमान केला ना, झाला तेवढा तमाशा पुरे झाला. आता आम्ही दोघी या घरात राहणार नाही. आणि वसुता आपली बॅग पॅक करायला तिच्या रूममध्ये निघून जाते. खरा तर धक्का विक्रम मानिनीला सहन होण्यापलीकडचा असतो. तर आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत. रूममध्ये जाताच नंदिनी जीवाला सांगते की माझ्या बहिणीवरती पूर्ण विश्वास आहे. जीवा आता तिला विचारतो की परंतु हाच विश्वास कधी खोटा ठरला तर. तेव्हा नंदिनी सांगते की माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी हार असेल ती. परंतु विक्रम मानिनीला नंदिनीचं वागणं अगदी योग्यच वाटतं. वसुता पुन्हा तमाशा घालते आणि डायरेक्ट बॅग घेऊनच आलेली असते आणि घर सोडून निघाली असता विक्रम तिला आता थांबवण्याचा, अडवण्याचा अतोनात प्रयत्न करतो. विक्रम शेवटी तिला विचारतो की बरं आता तू मला सांग की तू या घरात थांबण्यासाठी मी काय करायला हवं आहे. तेव्हा वसुता विक्रमला सांगते की तुझ्या सुनेने माझ्या मुलीचा अपमान केला आहे. आज सगळ्यांच्या समोर नाक घासून तिला माफी मागायला सांग. परंतु आता काय होईल. नंदिनी घर सोडून ठेवण्यासाठी, देशमुखांच्या घरातला कलह मिटवण्यासाठी वसुताची रम्याची माफी मागेल का?